घरत, सन्माननीय लीलाधर म्हात्रे, आदरणीय निशाकर दादा घरत यांना मी विनंती असेल आपण पुढील सन्मानाकडे वळतोय। माजी उपसरपंच तथा महामंत्री भारतीय जनता पक्षाचे शिलेदार आदरणीय गणेश दादा पाटील दादांचा विशेष सन्मान आजच्या दिवसातील सत्कार मूर्ती दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती होत असताना खरं तर आपण पाहतोय। वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन दादांचा हा विशेष सन्मान आपण या ठिकाणी जरूर होत असताना पाहतोय। मी दादांना विनंती करेल की आपण उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्यात आणि नुकता जो सामना झाला त्याबद्दल आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपले छत्रपती श्री शंभू महाराज यांच्या जरी नतमस्तक तसे आपले सन्माननीय व्यासपीठ। प्रथमतः मी मराठी 9 वर्षाच्या इथल्या क्रीडारसिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। आता हे आयोजन केलेलं आहे शूरवीर शंभूराजे चषक 2026। हे आयोजन आपले उपसरपंच खारपाडा उपसरपंच संजय भाऊ तसेच निशाकर घरत आमचे मित्र तसेच जगदीश भाऊ उपसरपंच आंबेवली तसेच सरपंच लीलाधर भाऊ याही आपले 4 मित्रही मिळून हे आयोजन केलं आणि हे आयोजन उत्तम केलेलं आहे। या आयोजनाविषयी बोलायचं झालं तर हे आयोजन आणि त्यांचं नियोजन हे आपल्या क्रीडा रसिकांसाठी एकदम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आज हे आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये ISPL असतील अन्य काही गेम असतील किंवा रायगड प्रीमियर लीग तर इथूनच याच्यातूनच हे खेळाडू घडवून आपल्या ग्रामीणचे खेळाडू घडवून पुढे जात असतात आणि त्यांच्या आधी हे एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे आणि हे प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम हे आमच्या 4 मित्र बंधू याही केलेलं आहे आणि हे उत्तम केलेलं आहे आणि असंच पुढे हे अशा क्रिकेट मॅचचं आयोजन करीत राहा। तुम्हाला आमचं सहकार्य असेल कुठलाही काय असेल ते सहकार्य करू आमच्या पद्धतीने आम्ही आणि पुढच्या वर्षी पण याच्या चांगल्या पद्धतीने तुम्ही आयोजन करा त्याच्यासाठी पण आमचे शुभेच्छा असतील आणि या आता क्रिकेट मॅचचं जे आयोजन केलेलं नाईट टुर्नामेंट त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील। धन्यवाद। धन्यवाद। खरं तर आपण या ठिकाणी गणेश दादांचं विशेष आभार व्यक्त करूया। खरं तर या स्पर्धेविषयी खूप चांगलं वक्तव्य त्यांचं आपण जरूर ऐकलंय। कमालीची स्पर्धा आपण पाहतोय। आपण खरं तर पुढच्या मॅच साठी कॉम्बॉक्स मध्ये आवाजात थोडासा बदल करूया, ऐकूया आवाज आमचे समालोचक मित्र रुपेश पाटील जनवली यांच्याकडे आपण जाऊया। थँक्यू। वॉइस ऑफ पेन परमेश पाटील सरांना आपण इथे ऐकत होतात। काही कॅश फ्राईज आहेत त्या या ओव्हर नंतर डिक्लेअर केल्या जातील। थोडंसं ऑन साईडला पाहायला गेलं तर आपण तिथे ढकलून दिलं, एक सिंगल मात्र दिली। मॅचकडे सध्याच्या घडीला जाऊया आपण। भरपूर सारी पाहुण्यांची मांदी आली आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर क्रॅश प्राइज यायला पाहायला मिळालं। ओव्हर झाल्यानंतर आपण शुभ सन्मानाकडे जाणार आहोत। आमचे आदरणीय स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट आदरणीय जगदीशजी पाटील साहेबांचे मित्र परिवार इथे उपस्थित आहेत। आदरणीय ॲडव्होकेट शुभम म्हात्रे साहेब आणि ॲडव्होकेट उमेशजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान घेतला जाईल। षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय। मी विनंती करीन आदरणीय ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट शुभम म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे। या मी विनंती करीन। सर्व कॅश प्राइज दिली जाईल। आमच्याकडे सगळे पैसे जमा आहेत, सगळी नावं लिहिलेली आहेत, सगळ्यांचे पैसे मिळतील। फक्त कृपया थोडा एक षटक संपू द्या।
शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय आमचे वेल एज्युकेटेड पर्सन आदरणीय ऍडव्होकेट शुभम म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातो. या स्पर्धेचे मुख्य जनक आयोजक आदरणीय ऍडव्होकेट जगदीश पाटील साहेब, संजयजी गरज साहेब, लीलाधर म्हात्रे साहेब आणि निशाकार गरज साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. ऍडव्होकेट शुभम म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. या ओव्हर नंतर पैसे दिले जातील. ज्या कॅश प्राइज आहेत या ओव्हर नंतर दिल्या जातील. त्यानंतर ऍडव्होकेट उमेश पाटील सरांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय सध्याच्या घडीला ऍडव्होकेट शुभम म्हात्रे यांचा. ऍडव्होकेट उमेश पाटील सरांना ही विनंती करणे या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. ऍडव्होकेट जगदीश पाटील साहेबांचे परम मित्र आदरणीय ऍडव्होकेट उमेश पाटील यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. कुणाल गावडे यांच्यासाठी हॅट्रिक साठी गजानन गावडे यांच्याकडनं 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. याच्यानंतर सगळ्या बक्षीसदात्यांना विनंती आहे की पैसे जमा केल्यानंतरच बक्षीस डिक्लेअर केली जाईल. त्याचबरोबर आदरणीय मुन्नाजी तांडेल पेन यांचंही शुभ आगमन इथे मात्र होतोय. मी विनंती करेन की या आपलंही सहर्ष स्वागत इथे मात्र घेतलं जाईल. बॅक टू क्रिकेट इथे मात्र पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे तिथे डायरेक्ट हिट आणि पंचांचा इशारा आउट. फलंदाज बाद महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आहे. काय घडलंय तिथे अगदी पाहायला गेलं तर ही धाव घ्यायची की नाही यामध्ये दुहेरी मनस्थितीमध्ये मात्र निर्माण झाली होती. तिथे मात्र विकेट क्रमांक मात्र पहिली प्रशांत यांच्या स्वरूपामध्ये माघारी जाताना पाहायला मिळणार आहे. पहा जे आमची बाउंड्री लाईनची जे ऑरेंज कलरचा पट्टा जो आहे त्या पट्ट्याच्या मागे तुम्ही सगळ्यांनी बसायचं आहे किंवा त्याच्यावरती बसू नका. खूप आम्ही मेहनत करून या मैदानाची सजावट केलेली आहे. तरी तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे आणि प्रेक्षक वर्ग मायबाप तुम्ही आमच्यासाठी आहात. तुम्ही आहात म्हणून हा क्रिकेट आहे. परंतु आम्हाला सहकार्य करा. त्या पट्टीवरती बसू नका कोणी. मैदानाच्या बाहेर राहायचं आहे. क्रमांक पहिला षटक संपल्यानंतर 4 धावा होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती 5 धावा होत्या. 2 धावा आल्या. त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला. रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आली. धावफलकावरती एकूण धावा लागल्या जातात त्या 8 धावा. 8 रन स्कोर बोर्ड क्रमांक 1 चा विकेट माघारी. कुणाल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला देवेश पाटील पाहायला मिळतात. इथे ऑन साईडला फक्त आडव्या बॅटनं दिशा दिली. एक सिंगल कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. मागची मॅच काय अप्रतिम मात्र पाहायला मिळाली. गावदेवी दीव आणि गावदेवी तरणखोप या 2 संघांमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत थरार इथे मात्र पाहायला मिळाला. आणि गावदेवी दीवचे वाशी भागातील अनेक समर्थक इथे मात्र आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला तरणखोप म्हटल्यानंतर आयोजकच तिकडचे आहेत. ते बरेचसे बक्षीस प्राइज कॅश प्राइज आलेले आहेत. आमच्या आदरणीय किरणदादा पाटील यांच्याकडनं ही कॅश प्राइज आले. त्यांच्याकडनं ही आपण देऊया. नंतर फलंदाज आणखी एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. पिंट्या पाटील बॅक टू टेक आउट. क्लीन बोल्ड केला इथे. आणखी एक विकेट गेल्या. इथून मात्र थांबून खेळावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल. आपल्या पाहायला गेलं तर फटके फसले जात आहेत. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी धारदार होताना मात्र इथे पाहायला मिळतोय. इथे धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 9 धावा. 9 धाव संख्येवरती मात्र दुसरा विकेट माघारी जाताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळतोय. टीम गावदेवी जय भवानी इरवाडी त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश दुश्मी हे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे कॅश प्राइज नंतर दिले जाईल. सुरेश पाटील साहेब यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. किरण पाटील यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. कल्पेश पाटील यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत. प्रमोद पाटील साहेब यांच्याकडनं या ओव्हर मध्ये जर का कुणालने विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रमोदजी पाटील यांच्याकडनं थोडस बाहेर स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. चांगला टप्पा इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळतोय इथे.
डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळाली या इनिंग मध्ये. धावपल कवरती धावा लागल्या जातात त्या 9 धावासंख्येवरती स्थिर. विकेट चांगली बनली गेली. जर का तुम्ही ॲज अ चांगला फलंदाज असाल त्यावेळी मात्र चांगल्या धावासंख्या पहिल्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळाल्या. तर गोलंदाजी ही चांगली होताना मात्र पाहायला मिळतोय इथे. खूप छान पद्धतीने मांडणी मात्र पाहायला मिळतोय. तुम्ही पाहताय शूरवीर शंभूराजे चषक. फटका फसला तिथे थर्ड मॅन रिझन मध्ये. वाव काय ट्राय पाहायला मिळाली परंतु तिथून मध्ये होत आले बॉल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये झाला स्टॉप. फरार आर पार सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. चला मी इथे विनंती करेन कल्पेश पाटीलला आणि स्वप्नीलला आणि नितेश म्हात्रेला तिघांनी यायचं आहे. आपल्याला कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचे आहे. कल्पेश पाटीलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वप्नीलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी. माफी असावी 2 षटकार मारले त्याच्यासाठी. आणि नितेश म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी मी विनंती करेन की या सगळ्यांनी आपण आपापले पैसे घेऊन जायचं आहे. चला प्लीज. कल्पेश पाटील ला 200 रुपये आहेत. स्वप्नील पाटील यांच्याकडे 1000 रुपये. नितेश म्हात्रे यांच्याकडे 1000 रुपये आहेत. आपण यायचं आहे. आपले कॅश प्राइज इथून घेऊन जायचे आहे. चला कल्पेश पाटील आलाय. कल्पेश आहेत ना. नितेश ओके नितेश आलेले आहेत. त्यांच्यासाठी नितेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. ते निशाकर दादा आपण 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं नितेश म्हात्रेसाठी. त्यांना आपल्याला इथे देत आहोत. स्वप्नील साहेबांकडनं भारतीय जनता पार्टीचे नेते. त्याचबरोबर स्वप्नील आपण यायचं आहे. स्वप्नील आपल्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. झेल पकडला जाईल का. होय पकडला गेलाय. आणखी एक विकेट इथे मात्र माघारी जाताना पाहायला मिळेल आणि या फलंदाज बाद होतील. 1000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीलसाठी आले होते. आदरणीय आमचे उद्योजक किरण पाटील यांच्याकडनं आले होते. त्यांचाही मनापासून आभार. कल्पेश पाटील आपण यायचं. आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जीवन गावंड यांनी जर 2 विकेट घेतले तर गजानन गावडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक उपसभापती पेन पंचायत समितीचे आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे आणि बलवलीचे मास्टर माइंड आणि एक उत्तम समालोचक हिंदीचे म्हणून संघर्जी डंगर साहेबांना आपण पाहत असतो. त्यांचं शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळते. या संजयजी डंगर साहेब आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. याच मैदानामध्ये अनेक वर्ष क्रिकेट ज्यांनी टिकवलं, क्रिकेटला एक बहर दिली आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी ज्यांची मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बलवली ग्रामपंचायतीवरती मात्र अगदी ज्यांचं वजन राहिलं गेलंय आणि भारतीय जनता पार्टी रविशेठ पाटील साहेबांचे निकटवर्तीय आणि त्याचबरोबर धैर्यशील दादांचे राईट हँड ज्यांची ओळख राहिले गेलेले संजयजी डंगर साहेब यांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर भाऊ पाटील बळवली यांनाही विनंती करेन की आपणही यायचं आहे. व्हाईट बॉल इथे मात्र आलाय. आज थोडंसं मॅच कडे लक्ष कमी लागले कारण मान्यवरांची मांदी आली भरपूर पाहायला मिळाली. शूरवीर शंभूराजे गाजताना पाहायला मिळतो आपल्याला. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारला गेलंय इथे.
ओहो टाइमिंग प्रॉपर है, नो चान्स आउट ऑफ द पार. कन 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 खणखणीत आवाज करणारा बॉल सीमारेषा पार आलाय. शानदार लांब लचक बॉल अज्ञात वसात सीमारेषा पार. षटकार. या षटकारानं धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 21 धावा, 3 विकेट माघारी गेलेत. आता आपण पाहायला गेलात तर फलंदाज ऑन स्ट्राईकला ज्यांच्या बॅटमधून षटकार आलाय सागर पाटील ला पाहतो इथे. गोलंदाजी मार्क वरती जीवन गावडे. जीवन गावडेसाठी मात्र कॅश प्राइज जरूर इथे मात्र आलेले आहेत. खूप सारं क्रिकेट तुम्हाला चांगलं पाहायला मिळणार आहे. आणखी एक अलाव घेत सारेगम पध नी 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 सा करत बॉल सीमारेषा पार पार. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. अप्रतिम आणि अप्रतिम खेळ तुम्हाला पाहायला मिळते इथे. काय कलात्मक पद्धतीने मात्र इथून सागर पाटील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आता सागर पाटील यांच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळतात. धावा येत नव्हत्या, त्या धावा मात्र त्या येताना पाहायला मिळाल्या. खूप छान पद्धतीने ते मात्र खेळाला सजवलं गेलंय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा. आजच्या रात्रीमध्ये कमी लो स्कोरिंग मॅचेस भरपूर साऱ्या मात्र पाहायला मिळाल्या. विकेट हॅट्रिक साठी विकी देसले यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. रामचंद्र देसले साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. झेल इथे मात्र घेतला जाईल का? इथून मात्र कॉल तर केला. होय, डाऊन द बॉल पकडला गेला झेल आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. बॅक टू डगआउट सागर पाटील. लगा 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 440 होल्डचा करंट लगा. बिग विकेट इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि इथून फलंदाज बाद. महत्वाची विकेट सागर पाटील. बॅक टू डगआउट. अक्षय गावडेसाठी महत्वाची विकेटसाठी 200 रुपये गजानन गावडे यांनी दिले. अक्षय पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जी महत्वाची विकेट प्राप्त करून दिली जीवन गावडे. गजानन गावडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अक्षय यांच्यासाठी झेल पकडला ना, त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गजानन गावडे नित्यांत क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि झेल घेतला त्यांनी, त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बॅक टू क्रिकेट इथे मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम खेळ इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय. तुम्ही पाहताय, अनुभवताय. शूरवीर शंभूराजे चषकाचं मात्र पेन तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य जनक आयोजक, त्याचबरोबर पाहायला गेलं दमदार दुश्मी ग्रामपंचायतचे सदस्य निशाकर घरज साहेब, उपसरपंच दुश्मी खारपाडा ग्रामपंचायत संजयजी घरज साहेब, सरपंच जीते दमदार आमचे आदरणीय लीलाधर म्हात्रे साहेब आणि उपसरपंच आंबेवली ऍडव्होकेट जगदीश पाटील साहेब. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. वातावरण टाईट झाला. गुलाबी थंडीमध्ये हॉट मॅच तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळते. 27 धावसंख्येवरती 4 विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळतात. इथे खूप छान पद्धतीने क्रिकेटला मात्र सजवलं गेलंय. आज मात्र मज्जा आली आहे. ग्रामीण क्रिकेट आपल्या पेन तालुक्याचा मात्र तुम्हाला अनुभवायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर रनआउटची संधी इथे नामी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 22ची 1 धाव मात्र येताना पाहायला मिळाली. अमर पाटेकर विकेट लगातार घेतले तर 500 रुपये. अमर पाटेकर जर का लगातार 2 विकेट घेतल्या तर गजानन गावडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आज एटीएमच घेऊन आलेत गजानन गावडे सर. येस, एटीएम कार्ड फक्त पिन आम्हाला द्या, कार्ड तुमच्याकडे ठेवा. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर जरूर अपील इथे मात्र केली गेली. लाऊड अपील पाहायला मिळाली. खूप छान पद्धतीने मात्र इथून क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. श्री गणेश दुश्मी सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर दुश्मी म्हटल्यानंतर आमचे आयोजक सगळेजण मात्र त्यांचा गाव आणि ते जिथे मात्र परिपूर्ण मात्र मॅच कडे पाहताना पाहायला मिळत आहेत. परंतु आमचे ऍडव्होकेट जगदीश पाटील साहेब काहीतरी विचार करत आहेत की संघ कोणताही जिंको, सामना स्पर्धा चांगली झाली पाहिजे आणि जशी यशस्वी वाटचाल आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. मिड ऑफ खेळायचा होता तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडला गेला झेल. फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. ऑन ड्राईव्ह करायचा होता, फटका फसला गेला आणि फलंदाजांना माघारी परतावा लागेल. भूषण बॅक टू द आउट. धक्का बसला इथे. 5वा क्रमांक इथून असताना धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावांवरती. 5वा विकेट माघारी.
पाटेकर यांच्यासाठी. पुढचा बॉल आता मोठं विकेट. वाव, चांगला लाईन आणि रेच मध्ये मात्र पाहायला मिळाला. आणखी एक धक्का मात्र लागला जातोय आणि प्रमोद पाटील यांच्याकडनं आणखी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्रमांक इथून मात्र पाहायला गेलं तर धक्का लागला गेलाय 6वा आणि धावसंख्या मात्र 30 स्थिर आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या हळत नाहीये. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रमोद पाटील, म्हणजे 2 विकेट आल्यात. रामचंद्र दिसले साहेब यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी. प्रमोद पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी. खूप छान. इथे मात्र पाहायला गेला तर अमर पाटेकर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथून मार्गस्थ आहे. चौथं अंतिम षटक. यानंतर श्रीराम बळवली आणि इच्छापूर्ती कळवे टीम कॅप्टन या पण टॉस साठी. संजयजी डंगर साहेब उपस्थित आहेत. बळवली टीम म्हटल्यानंतर मोठा आधारस्तंभ या टीमचे आणि गावाचे नेतृत्व त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टीचे एक दमदार कार्यकर्ते म्हणून पेन तालुक्यात त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पेन पंचायत समितीचे उपसभापती म्हणून पदावरती कार्यरत आहेत ते. त्यांची उपस्थिती ते पाहायला मिळतोय. धाव इथे मात्र घेतली गेली. आपण पाहायला गेलं तर बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न थोडीशी मात्र झळक दिली गेली आहे, परंतु रनआउटची नामी संधी मात्र निर्माण तिथे झाली आणि या शेवटच्या बॉलवरती मात्र 2 धावा आल्यात आणि या 2 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 33 धावा. विजयासाठी 34 धावांची गरज असणार आहे ती टीम जय भवानी इरवाडी या टीमला. श्री गणेश दुश्मी या टीमला विजयासाठी गरज असणार आहे ती 34 धावांची. मॅच मध्ये खूप डिले पण आपल्याला पाहायला मिळतो. चला इथून आता टायमर ऑन केला जाईल. 12:05 पहिला बॉल पडेल. चला मैदानामध्ये लगेच जायचं. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. टीम श्री गणेश दुश्मी टॉस साठी या. चला लगेच मी विनंती करेन श्रीराम बलवली आणि इच्छापूर्ती कळवे टीम. कॅश प्राइस फक्त आमच्याकडे 200 रुपये आलेले आहेत एवढे डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यामुळे कृपया खेळाडूंनी आमच्याकडे पैसे मागायला येऊ नका म्हणून सांगतो की पहिले कॅश आमच्याकडे जमा करा. चला इथून टॉस घेतला जाईल. श्री गणेश दुश्मी आणि जय भवानी इरवाडे हा सामना संपल्यानंतर श्रीराम बळवली आणि इच्छापूर्ती कळवे टीम टॉस साठी यायचं आहे. चला कळवे टीम इथे उपस्थित आहे. आदरणीय रामचंद्र दिसले साहेब आमचे मामाश्री यांना विनंती करेन की या टॉस साठी. आदरणीय रामचंद्र दसले साहेब यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. टॉस इथे मात्र घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि टॉस इथे मात्र घेतला जातोय. श्रीराम बलवली आणि इच्छापूर्ती कळवी टीम. चला सामना चालू करायचा आहे. चला स्वप्नील पवार सर. चला सामना चालू करा. मैदानाच्या बाहेर राहायचंय कृपया प्रेक्षकांना विनंती असेल.
गेम ऑन लिस्टले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 34 धावांची गरज आहे. श्री गणेश दुश्मी ह्या टीमला जय भवानी इरवाडीच्या विरोधामध्ये खेळत असताना 4 षटकांमध्ये आजच्या दिवसामध्ये थोडासा लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाले. डेव्ह फॅक्टर पाहायला मिळालं. या ग्रासवरती बॉल हवं तसा मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला नाही आपल्याला. रामचंद्र देसले साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकार चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. याची कृपया दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्या. पहिला बॉल गिरकी घेतली, फाईल मध्ये खेळून काढलाय. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार 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 4 चौकार. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 33 धावा झाल्या, 34 धावेचं आव्हान. इथे काय घडतो मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. चला बलवली टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी चला आणि श्रीराम बलवली टीमचे पॅकर आणि स्पॉन्सर आदरणीय गणेशजी पाटील साहेबांचंही शुभागमन इथे मात्र झालंय आणि त्यांनी पुरस्कृत केलेली जर्सी ही आपल्याला मात्र पाहायला मिळेल. आदरणीय गणेशजी पाटील साहेब, महामंत्री, जिल्हा चिटणीस, युवा मोर्चा रायगड यांचं मनापासून आम्ही त्यांना आभार व्यक्त करत आहोत. सहर्ष स्वागत हे मात्र या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. बॅक टू क्रिकेट, हाय व्होल्टेज ड्रामा, हॉट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऐकूया स्वप्नील पवार सरांना. थँक्यू. धन्यवाद रुपेशजी पाटील सर यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी ऐकलात. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी विकेट देखील येताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अमर पाटेकरला आपण पाहणार आहोत. धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा धावफलकावरती इथे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथे 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विकेट देखील येताना पाहिली मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा, पहा खूप वेळ घेतला जातोय. टाइम अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे जास्तीचा वेळ घेतलात तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होत आहेत. इथे चांगला फटका, वा, पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकार. पाटेकर सावकाश सावकाश खेळल. वाईट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अमरसाठी खरं तर या ठिकाणी पारितोषिक आलंय. शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले आणि या सामन्याला खरं तर आपल्या बाजूने झुकवलं तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. गजानन गावडे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या आणि इथे आपण जर पाहिलं तर धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. 9 धावफलकावरती. इथे काय घडतो आपण जर पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये आगळं वेगळं पारितोषिक.
स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मालिकावीरासाठी खरं तर इलेक्ट्रिक सुटी पाहायला मिळते. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. मोठी स्पर्धा आपल्या भेटीला. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. पुढचा बॉल इथे घेऊन पुन्हा एकदा चांगला फटका आणि आता या बॉल वरती खर तर बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून अमरसाठी प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आमच्याकडे जमा आहे. व्हाईट बॉल इथून येताना पाहायला मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं तर 14 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावसंख्येचं टार्गेट आतापर्यंत 14 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते, थोडासा बॉल पुढे पडलाय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक 15 वरती जाऊन पोहोचलाय. धाव या ठिकाणी घेतलेली नाहीये तर धावफलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचा सामना. चला स्पीडअप करा. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला डायरेक्ट पेनल्टी यस कंपल्सरी घोषित करण्यात येईल. एक क्षेत्ररक्षक कंपल्सरी 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टीम मीटिंग खरं तर कुठल्याही षटकामध्ये अलाउड नसेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर या ठिकाणी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय रामचंद्र देसले साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक चौकार षटकार प्रत्येक चौकार षटकारासाठी रामचंद्र देसले साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक खर तर या ठिकाणी जरूर लावलं गेलंय आणि पारितोषिक देखील आमच्याकडे जमा आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 2 गोलंदाज भूषण गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. इथे समोरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला. मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये इथे मात्र स्टॉप केले बॉलला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळेल. या बॉल वरती 15 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती इथून लागल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवर आहेत. 34 धावेचं टार्गेट. इथे चांगला फटका. आता काय घडतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉल चाललाय सीमा पार. 4-4-4 चौकार. चार धावा येताना पाहायला मिळाल्या. धावफलक आता पुढे वेगानं प्रचंड वाढू लागलाय. पुन्हा एकदा बाटची आता कडा आणि फलंदाज. इथे मात्र अमर पाटेकरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर.
विकेट येताना पाहायला मिळाली. धावफलक आता जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 19 या आकड्यावरती. येणारे बॉल आता शिल्लक असतील या मॅच मध्ये 15 आणि 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सामना रंगतोय. मोठ्या संख्येने मान्यवर देखील व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील लावण्यात आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून येणारे 15 बॉल 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला पंच आपण वॉर्न करा, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू कंपल्सरी आता सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण विशेष सूचना आयोजकांच्या देखील येत आहेत. 15 चेंडू आणि तब्बल 15 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क इथे झालेला नाही. 19 वरती धावफलक जाऊन थांबलाय आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. कमालीचा सामना बॉल टू इक्वेशन पाहायला मिळाला होता. इथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. येणारे 14 बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 15 धावा मैदानाच्या आतमध्ये. अजून एक वेगवान चेंडू. आता सरळ चाललंय यष्ट्यांच्या वरतून. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. कौतुक करावा लागेल या गोलंदाजाचा. धावा इथे पुरेशा नाही आहेत, परंतु संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 13 चेंडू आणि आता मात्र या मॅच मध्ये 15 धावसंख्येची गरज. हाही चेंडू कशा पद्धतीने फेकला जातोय. लगातारचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव येताना पाहायला मिळाले. अजून एक चांगला बॉल आणि आता लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेत आणि आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 15चं समीकरण. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर तिसरं षटक फेकण्यासाठी अशोक पाटीलला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्ग वरती. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. चला मॅच सुरू करा. 12 चेंडू 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हे षटक महत्वाचं असेल. या षटकामध्ये किती धावा इथून दिल्या जातील. षटकाला होती सुरुवात. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रयत्न लाजवाब राहिले. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स घेताना बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये चांगलं कॉन्टॅक्ट आणि त्यानंतर 2 धावा इथून येताना पाहायला मिळतील. तमाम प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता 21 वरती जाऊन पोहोचलाय. 21. इथे ऑन साइड मध्ये बॉल लावा या ठिकाणी खेळले आणि क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॉल फरार. या बॉल वरती येतोय षटकार षटकार षटकार. डीजे अक्षय गावडे यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक षटकार आला तर गजानन गावडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. इथे बॉल चाललाय सरळ. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगले फिल्डिंग इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि धावफलक आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र फक्त 5 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
येणारी 9 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. षटकारानं मात्र या मॅच मधले हवा काढली असंच म्हणावं लागणार आहे. पुढचा बॉल इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला फटका, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. आता येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. 8 बॉल 4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. खरं तर व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आपण करूया. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? चांगला बॉल डिलिव्हर होताना आपण पाहिला. त्यानंतर इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यस, परंतु बॅटिंग टीम रिओ असेल. व्हाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. चेक केलं जाईल चेंडू योग्य आहे की अयोग्य आहे. त्याचबरोबर आदरणीय पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कार्यतत्पर अधिकारी, पोलीस दलामध्ये असणारे आमचे आदरणीय प्रशांतदा पाटील साहेबांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतं. विनंती करेन प्रशांत साहेबांना की या आपले मित्रपरिवार निश्चितच आपली वाट बघत आहे. आपलं सहर्ष स्वागत. चला, फेअर डिलिव्हरी आहे, सामना सुरू करा. संघ जिंकला तर गजानन गावडेकरांना 200 रुपयाचा प्राइज. बॅटिंग करणारा संघ जिंकला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल गजानन गावडे साहेबांच्या माध्यमातून. खर तर आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. पहा, आजच्या रात्रीमध्ये शेवटपर्यंत मॅचेस आल्यात. पाहितून आपण हे चेहरे तुम्ही नवीन निश्चित लक्षात ठेवा. आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक हे 4 जण तुम्ही स्क्रीनवरती बघताय ना. आदरणीय आपण पाहायला गेलं दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे सदस्य निशाकार गरज साहेब, खारपाडा ग्रामपंचायत, दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय संजयजी गरज साहेब आणि सरपंच जिते आदरणीय लीलाधर म्हात्रे साहेब आणि उपसरपंच आंबिवलीचे आदरणीय ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेब. इथून आपण या सगळ्यांना पाहतो आणि आमच्या आदरणीय पोलीस दलामध्ये त्यांचं कार्यदक्ष अधिकारी म्हणून पाहतोय. त्यांचं ते शुभागमन होताना पाहायला मिळतोय. प्रशांतदा पाटील सरांचं आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. आपण पाहतोय मॅच आजच्या दिवसात. त्याच्यानंतर टॉस इथे मात्र घेतला जाईल. टॉससाठी मी विनंती, टॉस झालेली आहे. श्रीराम बलवली आणि इच्छापूर्ती कळवी टीम. बलवली टीमने टॉस जिंकला आणि या क्षेत्रक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समीकरण इथून 3 धावेचं असणार आहे. येणारे 6 बॉल आणि 3 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गावडेने जर मॅच इथे काय घडतोय? नशिबाचा 4 धावेचा फटका आणि इथे मात्र सामना विजय ठरतोय.